वर्षावास म्हणजे काय? तथागत बुद्धांनी लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहोचावा आणि मानवाचे जीवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खू संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी जो आदेश दिला तो पुढील प्रमाणे चर्थ भिक्खवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थात हिताय देवमनुस्सान देसेथ भिक्खवे धम्म अधिकल्याण मज्जकल्याण पर्योसानकल्याण साथ सभ्यंजन ब्रह्मचर्यम पकासेथ। मराठी अर्थ भिक्खू हो बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी लोकांवर अनुकंपा करण्यासाठी मानवांना कल्याणकारी धम्मोपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा। प्रारंभी कल्याणपद मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटीही कल्याणपद अशा या धम्म मार्गाचा लोकांना उपदेश करा। तथागत बुद्धांच्या आदेशानुसार भिक्खू संघ धम्म प्रचारासाठी सर्व ऋतूत चारही दिशांना पायी फिरत असत। या तिन्ही ऋतूत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे। नैसर्गिक संकटांचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही ते धम्माचा प्रचार प्रसार करीत असत। त्या काळी खूप पाऊस पडत असे। पावसामुळे पायी फिरणे भिक्खू संघाला अशक्य होत असे। पावसाच्या काळात भिक्खूंना भिक्षाटनासाठी जात येत नसल्याने त्यांची उपासमारही होत असे। एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नदी नाल्यांना आलेल्या पुरात अनेक भिक्खू वाहून जात आणि अनेक भिक्खूंना यामध्ये जीव गमवावा लागत असे। पावसाळ्यात अनेक आजारांचा भिक्खू संघाला सामना करावा लागत होता। हे सर्व लक्षात घेऊन तथागत बुद्धांनी भिक्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत आसपासच्या परिसरातील उपासकांना धम्मज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणून तेव्हापासून संपन्न होऊ लागला। वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील निवास। वर्षावास काळात श्रद्धावान उपासक विहारात जाऊन धम्म श्रवण करीत विहारात भिक्खूंना श्रद्धाभावनेने भोजनदान करीत। ईस पूर्व 527 म्हणजे तथागत बुद्धांच्या काळापासून वर्षावास सुरू आहेत। तथागत बुद्धांनी त्यांचा पहिला वर्षावास ईस पूर्व 527 ला ऋषीपतन सारनाथ येथे व्यतीत केला व ईस पूर्व 483 ला शेवटचा 45वा वर्षावास केला। त्यांनी स्वतः श्रावस्ती जेतवन वैशाली राजगृह इत्यादी विहारात वर्षावास केले। अशा प्रकारे सद्धम्माचा प्रचार तथागत बुद्धांनी करून मानवाला धम्मपथाच्या राजमार्गावर आरूढ केले। वर्षावासाचे नाते तथागत बुद्धांच्या जीवनातील अनेक संस्मरणीय घटनांशी निगडीत आहे। आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो। बौद्ध धम्मात वर्षावासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी या 3 महिन्याच्या कालावधीत स्वतःच्या घरी रोज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे किंवा अन्य बुद्ध धम्माशी संबंधित पुस्तकाचे रोज सामूहिक वाचन करून त्यावर मनन चिंतन करावे व त्याचे आपल्या जीवनात अनुकरण केले पाहिजे। नियमितपणे शेजारच्या बुद्ध विहारात जाऊन धम्म श्रवण करावा व धम्ममार्गावर आरूढ व्हावे। धम्मदान द्यावे। उपोसथ व्रत घेऊन अष्टशिलाचे पालन करून सद्गुणाचा पाया मजबूत करावा। आपल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबास यानुसार आचरण करण्यास प्रोत्साहित केल्यास बौद्ध उपासकांचा मोठा संघ तयार होईल व बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या प्रबुद्ध भारताचे दिव्य स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल।